नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 30 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस क्वेश्चन्स. ठीक आहे, यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडवर एक लास्ट लेक्चर राहणार 31व्या क्रमांकाचं. ओके, त्या लेक्चरनंतर आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊया. ठीक आहे, अँड ॲज यू कॅन सी दॅट द बोथ एक्झाम्पल्स आर फ्रॉम द सेम exam, that is the Maharashtra CET 2014 and the second one is from Maharashtra CET 2012. Clear? But so firstly we will discuss the solution for the first numerical. The concept behind the first numerical is nothing but the terminal velocity, and the concept behind the second numerical is the surface energy, surface tension and surface energy. Clear? बघा, एक अतिशय इझी आहे. पहिला क्वेश्चन अतिशय, सेकंड पण अतिशय इझी आहे. ओके, इफ वी कंपेअर द बोथ एक्झाम्पल, द सेकंड वन इज इझियर ॲज कम्पेअर टू द फर्स्ट. नाउ सी, अ स्मॉल मेटल बॉल ऑफ अ मास m इज ड्रॉप इन अ लिक्विड कंटेन इन अ वेसल. ठीक आहे, अटेन्स अ टर्मिनल वेलॉसिटी. ठीक आहे, एक मेटल बॉल आहे, स्मॉल मेटल बॉल आहे ज्याचा मास आहे m. ठीक आहे, तो समजा एका विस्कस मीडियममध्ये खाली येऊन राहिला v एवढ्या वेलॉसिटीला, काही हरकत नाही. ठीक आहे, इफ अ मेटल बॉल ऑफ अ सेम मटेरियल बट मास 8m. ठीक आहे, सेम मटेरियलचा आपण सेकंड मेटल बॉल घेतला ज्याचा मास किती आहे 8m, काही हरकत नाही. इज ड्रॉप इन द सेम लिक्विड. ओके, म्हणजे हा जो काही लिक्विड आहे सेम आहे, इथं जो काही विस्कस लिक्विड आहे तो सेम आहे. ठीक आहे, हा आपण इकडे आपण ड्रॉप केला. देन द टर्मिनल वेलॉसिटी विल बी. ओके, मग जो काही हा मास ड्रॉप केला याची आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. इथं लक्षात, चला काही हरकत नाही. बघा, या मेटल बॉलची रेडियस म्हणा R1, याची रेडियस म्हणा R2. ठीक आहे, बघा टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2/9 R² रो मायनस सिग्मा G अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. बघा, दोघांची डेन्सिटी, दोन्ही मटेरियल सेम, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट सेम मटेरियलपासून बनलेले असल्यामुळे दोघांची डेन्सिटी कशी राहणार, सेम. ठीक आहे, आणि सेम विस्कस मीडियममध्ये येत आहे सिग्मा. या दोघांची डेन्सिटी रो सिग्मा पण कसा सेम, जी पण कसा सेम, फक्त चेंज काय आर 2/9 तर काय ऑलरेडी कॉन्स्टंट. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी पण काय कॉन्स्टंट. म्हणजे मला म्हणायचं आहे टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. येतं लक्षात. ओके, म्हणजे आपण पहिल्यासाठी लिहू शकतो v = R1². ठीक आहे, सेकंडसाठी लिहू शकतो v' = R2² लिहू शकतो युझिंग दिस रिलेशन. आणि हे रिलेशन का बरं समजलं ना, सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहे, फक्त रेडियस सोडून. ठीक आहे, त्याच्यामुळे हा झाला इक्वेशन 1, हा झाला इक्वेशन 2. आपल्याला पाहिजे v'. देअरफॉर इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, v' = v R2 अपॉन R1 लॉज ऑफ इंडक्शन्स केला होल स्क्वेअर. देअरफॉर v' = v टाइम्स R2 अपॉन R1 त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, बघा तुम्ही जर ऑप्शन्स बघितले तर इन टर्म्स ऑफ v आहे. ओके, म्हणजे हा v आपण एक्झॅक्ट करेक्ट काढला. आपल्याला आता फक्त R1 आणि R2 मध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं आहे टू गेट द सोल्युशन ऑफ, टू गेट द व्हॅल्यू ऑफ v'. ओके, विच इज द टर्मिनल वेलॉसिटी ऑफ एन मेटल स्पेरिकल बॉल हॅव्हिंग एन मास 8m. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा आता, ओके, समजा पहिल्या ऑब्जेक्टसाठी याच्यासाठी मास आहे m, सेकंड ऑब्जेक्टसाठी मास दिलेला आहे 8m, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा मास इक्वल्स टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ठीक आहे नाही. ओके, सेम आपण पहिल्यासाठी लिहू. पहिल्यासाठी मास किती आहे m1, पहिल्यासाठी काय लिहायचा व्हॉल्यूम. ओके, याचा व्हॉल्यूम म्हणजे किती हो 4/3 पाय. रेडियस किती आहे R1चा क्यूब इंटू दोघांसाठी डेन्सिटी कसं आहे सेम सिग्मा, काही हरकत नाही. ठीक आहे, सेकंडसाठी घ्या. त्यानंतर m2 4/3 पाय R2चा क्यूब इंटू काय सिग्मा, दोघांसाठी डेन्सिटी कशी आहे सेम. आपल्याला काय करायचं आता m1 अपॉन m2, m1 अपॉन m2. चला काही हरकत नाही. बघा 4/3 पाय सिग्मा 4/3 पाय रो कॅन्सल झाला. काय राहिलं शिल्लक तुमच्याकडं R1 क्यूब अपॉन R2चा क्यूब, काही हरकत नाही. बघा तुमच्याकडं m1 किती दिलेला आहे m आणि m2 किती दिलं आहे तुमच्याकडे 8m. ठीक आहे, इक्वल्स टू R1 क्यूब अपॉन R2चा क्यूब. get cancel. What remains 1/8 R1 cube upon R2 चा क्यूब. आपल्याला R1 R2 ची व्हॅल्यू पाहिजे. इथे लक्षात. Therefore cubing, therefore taking square root on both sides. Therefore 1/8 becomes 1/2
and r1 cube becomes r1, r2 cube becomes r2. ओके बघा आपल्याला r2 अपॉन r1 पाहिजे, ठीक आहे, काही हरकत नाही. रेसिप्रोकल 2 इक्वल्स टू r2 अपॉन r1. r2 अपॉन r1 ची व्हॅल्यू किती टाकायची 2. देअरफॉर v प्राइम इक्वल्स टू v 2 चा स्क्वेअर. देअरफॉर v प्राइम इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर 4 टाइम्स v. देअरफॉर द टर्मिनल वेलोसिटी of a small metal ball having a mass 8 m, okay, is 4 times greater the terminal velocity of same material but having a mass m. 4 पट जास्त आहे. किती पट जास्त आहे? 4 पट. ओके, सो इन दिस वे we are able to find the solution for the numerical number first and which is based on the concept behind the terminal velocity. अतिशय इझी. ओके, बघा इथनं कहाणी सुरू होते या फॉर्म्युलापासून. मग हे आपलं सगळं अरेंज केल्यानंतर आपल्याला इथं लक्षात आलं होतं किंवा जर आपल्याला टर्मिनल वेलोसिटी फाइंड आउट करायचं तर r1 r2चं रिलेशन फाइंड आउट करायचं. r1 r2चं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण मास डेन्सिटी व्हॉल्यूमचा प्रयोग करून आपण r1 r2चं रिलेशन फाइंड आउट केलं आणि ती व्हॅल्यू तिथं पुट केली. ठीक आहे, बघा तुम्ही सोल्युशन व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द सोल्युशन नंबर सेकंड वन न्यूमेरिकल. बघा तो सेकंड तो न्यूमेरिकल अतिशय इझी आहे. म्हणजे इफ वी कम्पेअर विथ द फर्स्ट न्यूमेरिकल, the solution for the numerical number second is easier. बघा आता चलो बघा आता numerical number second. So we are moving to the solution, finding the solution for the numerical number second. The radius r of the soap bubble is double under the isothermal condition. काय करतात? आयसोथर्मल कंडिशन म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून त्या सोप बबलची रेडियस आपण डबल केली. If T be the surface tension of the soap bubble, then the work done in doing. काही हरकत नाही. बघा एक सोप बबल होता, इनिशियली याचा रेडियस किती होता r. त्यानंतर आपण याच्यावर वर्क डन केलं. आपल्याला वर्क डन करायचं आहे जेणेकरून या सोप बबलची रेडियस किती झाली पाहिजे म्हणते 2r. मग किती अमाऊंट ऑफ वर्क डन केलं ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. बघा सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू एरिया. ठीक आहे, मग सरफेस एनर्जी मोठी होत आहे. याच्या लक्षात आपण रेडियस आरचं 2r करत आहोत, याचा अर्थ काय? त्या सोप बबलची सरफेस एनर्जी आपण वाढवतो. मग जी काही सरफेस एनर्जी वाढवण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करतो त्यालाच काय म्हणायचं? वर्क डन. म्हणजे सरफेस एनर्जी फाइंड आउट करणे काय आणि वर्क डन फाइंड आउट करणे काय एकच गोष्ट झाली. देअरफॉर याला लिहू शकतो वर्क डन इक्वल्स टू 2 इंटू सरफेस एरिया. ठीक आहे, आता सोप बबलला इनसाइड आउटसाइड दोन सरफेस राहतात म्हणून 2 टाइम्स 2a लिहू शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू 2 टाइम्स सरफेस टेन्शन एरिया ऑफ सोप बबल हॅव्हिंग रेडियस r. किती? 4 pi r स्क्वेअर. काही हरकत नाही. परंतु आता त्यांनी काय म्हटलं? रेडियस डबल करायचा आहे. ओके, म्हणजे r इज रिप्लेस बाय काय करू आपण? 2r. चला काही हरकत नाही. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू 2 टाइम्स t 4 pi. ओके, इथे टाकू 2r त्याचा होल स्क्वेअर. देअरफॉर 2t 4 pi 4 2 चा स्क्वेअर 4 r चा स्क्वेअर 4 चौक 6 6 दोन्ही 32. देअरफॉर 32 t pi r चा स्क्वेअर. दिस इज द वर्क डन इन इन्क्रीजिंग द सोप बबल. Increasing the radius of soap bubble from r to 2r. It means that we have to double the radius of that soap bubble. So in doing that work done, we need a 32 t pi r square amount of work done to increase that radius from r to 2r. Therefore 32 pi r square into t. Therefore the option number first one is the correct one, and the question is from Maharashtra CT 2012. Okay, if we compare with the first numerical, it is quite easier. ते लक्षात सरफेस टेन्शनच्या सरफेस एनर्जीच्या फॉर्म्युल्यावर. आणि हे लक्षात आलं पाहिजे आपण त्याचं रेडियस इन्क्रीज करत आहे म्हणजे आपण त्याची सरफेस एनर्जी इन्क्रीज करत आहे. त्याचा सरफेस वाढत आहे. सरफेस वाढत आहे म्हणजे आपण काय वाढवतो? सरफेस एनर्जी. दॅट्स इट. क्लिअर. मग ती करण्यासाठी जो काही वर्क डन लागतो त्यालाच आपण सरफेस एनर्जी इन्क्रीज करणे काय आणि वर्क डन काय एकच गोष्ट झाली. ओके, बघा आपला हा याच्यानंतरचा एक लास्ट व्हिडिओ लेक्चर राहणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सवर. त्याच्यानंतर आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला आपला जर उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.